तर बघा याच्या आधी आपण क्वेश्चन फर्स्ट हे बघितला होता 8 किंवा 9 एमसीक्यू चे. तुम्ही चांगला चेक करा 2026 चा एमसीक्यू केव्हा रिपीट होईल तुम्ही चेक करा का होईल. आता बघा 1 मार्काचा क्वेश्चन फर्स्ट बी असतो तुम्हाला, त्यातले एक मार्काचे क्वेश्चन असतात. मग इथं 1 मार्क येते, इथं बी येणे नाहीये तुम्हाला, म्हणजे जेवढे दिले तेवढेच लिहिणे. जर एक बी चुकलं तर 1 मार्क गेला, मग मेहनत सगळी पाण्यात जाईल ना आपली. पण तुम्ही क्वेश्चनचा अंदाज तर पहा किती क्वेश्चन रिपीट होतात. आपला 2027 चा पेपर बी रिपीट होईलच, थोडा फार नाही 90%. एक मार्काला बघा पहिला क्वेश्चन विचारेल 2025 ला 2x + y = 7, x + 2y = 11. तुम्ही प्रॅक्टिस सेट चालवून पहा आणि दाखव मला प्रॅक्टिस सेट मध्ये एक्झाम्पल आहे म्हणून. अरे प्रॅक्टिस सेटचा अर्थ नीट समजून घ्या रे. फाइंड x + y याचा रूलच तुम्हाला माहित नसेल तर काय शिकून फायदा आहे. डिटर्मिनंट याचा आन्सर तुम्ही मला कमेंट्स करून सांगणार की जुलै 2024 चा आन्सर काय. पण आता आलं डिस्क्रिप्टिव्ह लिहावं लागल. ये बघा 17x + 15y = 11, 15x + 17y = 21, देन फाइंड द व्हॅल्यू x - y. हे नेमकं आहे काय हे बघा 2024 2020 तुमच्या डोळ्यासमोर आहे. अरे क्वेश्चन रिपीट होते रे, थोडं काळजीपूर्वक पहा. आता याला आपल्याला करणे सॉल्व म्हणशाल आणि लिहिशाल कसं बोर्ड मध्ये आन्सर शीट ते बी लक्षात ठेवा. दिलेलं इक्वेशन लिहून घ्या, त्याला 1 नंबर म्हणा. दिलेल्या दुसऱ्या इक्वेशनला लिहून घ्या, त्याला 2 नंबर म्हणा. अरे इथं काय फाइंड करणे x + y म्हणजेच इक्वेशनची ऍडिंग करणे. ऍडिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. मग करा ऍडिंग 2x + y = 7, x + 2y = 11. ऍडिंग करताना साइन बदलत नाही, याची बेरीज करा 18, याची 3, याची 3, याला भागा. उत्तर तुमच्या पुढं. पण तुम्ही एका खाली एक लिहिणार, मला जागा नाही म्हणून मी ते ऍडजस्ट करतोय. 3 ना जर का भागलं x + y = 6. झालं 1 मार्काचा क्वेश्चन. याचा फायदा काय माहिती का मित्रांनो, तुम्हाला क्वेश्चनचा अंदाज येईल की बोर्ड कसं क्वेश्चन विचारतं, कशा टाईपचं क्वेश्चन विचारतं, कसं येणार आहे हे तर तुम्हाला पेपरच्या यांनाच कळलं ना. डायरेक्ट प्रॅक्टिस सेट मधून नाही कळणार काहीच. आता याचा आन्सर तुम्ही मला सांगसाल, पण डिस्क्रिप्टिव्ह क्रॉस मल्टिप्लाय करून 1/1 इथं बी तसंच. हे एक इक्वेशन दिले, हे एक इक्वेशन दिले, x - y म्हणणे. x - y म्हणजे ऍडिंग करा का सबट्रॅक्शन. याला किती नंबर म्हणजे सेम फॉर्मॅट, सेम लिहिशाल लगेच, सेम एक लाईन. याला पण मी थोडं लिहितो इथं. कसं आहे तुम्ही माझा प्रॉब्लेम समजून घ्या रे मित्रांनो. पण मी तरी देतोय तुमच्यापर्यंत व्हिडिओ आणतोय, कारण की आउट ऑफ आपल्याला अन्नचे विषय संपला. आपल्याला मार्क 100 पैकी 100 लावायचेच. मग तुम्ही थोडे प्रयत्न करा, तुमचे प्रामाणिक प्रयत्न माझ्या कामा येतील, माझे प्रामाणिक प्रयत्न तुमच्या कामा येतील. फ्री आहे सगळं. सबट्रॅक्टिंग इक्वेशन सेकंड फ्रॉम फर्स्ट, ये 17 ये 15 ये. आता हा प्रश्न मनात नाही आणायचा. सेकंड फ्रॉम फर्स्ट म्हणजे हावर नाही रे राजा, तसं काही नाही. प्लस ए मायनस घे, प्लस ए मायनस घे, प्लस ए मायनस घे. इथं साइन चेंज होणार नाही. ऍडिंग करताना सबट्रॅक्शन करताना चेंज होईल. सांग इथं किती लिहू, -10 लिहितो, इथं -2y लिहितो, इथं 2x लिहितो. मोठ्या संख्येचं साइन वापरावं लागतं. याला भाग 2 चा भाग बसेल, x - y - 5. अरे झालं. आणि क्वेश्चन 4 चं बी आन्सर कमेंट मध्ये करशील. 2020 च्या पेपरला बसेल म्हणजे 1 मार्क तो आहे खिशात. आणि इथं जरा गंभीर्याने विचार कर, अरे हाच क्वेश्चन 24 ला विचारले रे, मग 26 27 दूर नाही रे आपल्या. थोडं लक्षात ठेवा. अभ्यास काय करायचा यापेक्षा तो कसा करायचा आणि कसं केल्यानं मार्क येतील याचा थोडा जोर लावा बरं का. मी अजून बी सांगतोय 13 चॅप्टर कंप्लीट करणे, चांगला रिस्पॉन्स ठेवा.
चांगलंच होईल तुमचं. एक्स प्लस वाय ऍडिंग करशाल का सबट्रॅक्शन? ऍडिंग करा. याला किती नंबर मानशाल? एक. याला किती नंबर मानशाल? दोन. पुन्हा म्हणशाल सर सगळ्याला कमेंट करायला लावताय. अरे माझा काही हेतू नाही. या व्हिडिओ मधून 4 बी शिकले ना तर माझा फायदाच आहे. ऍडिंग करा, साइन चेंज होणार नाही. यांना 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 बागा एकचा भाग बसल. झालं, झाले क्वेश्चन सॉल्व. अरे लय भारी रे, लय भारी आहे. तुम्ही थोडा थोडा अभ्यासाची तयारी ठेवा. अरे मार्क आल्यावर चांगलंच वाटत आणि येईलच तुम्हाला मार्क. ही मेहनत रंग लाएगी लाले और कब लाएगी देख लेंगे जून में कि कितना है दम. दम तो हमने भी बहुत है और जो दिखाएंगे साल साल. ठीक आहे, 2 मिनिटं थांबा, फक्त क्वेश्चन लिहितो. तुम्ही तर स्किप करून पाहिजे पण मला लिहावं लागेल ना, द्यायचंय तर. हा पुढचा 5 6 7 8 9 10 आणि शेवटचा हा कशाचा आहे? 2026 चा. हरपा कुठे येले यो? अरे रिलेशन राहणार रे. याचं कसं सॉल्युशन करशाल? क्रॉस 4 × 7 -3 × 20 स्पीड टू लिहावं लागेल. लाईन टू लाईन लिहावं लागेल. 28 6 वजाबाकी करा 22 झालं. खाली जर का आन्सर टाकून लिहित असाल द व्हॅल्यू ऑफ डी इज 22 आणि याला जर का बॉक्स करत असेल, अरे मग तर लय भारी, लय भारी डायरेक्ट. आणि याला जर का सॉल्युशन शब्द वापरत असेल, एवढी जर का अजून शिल्लक मेहनत करत असेल, प्रेझेंटेशन पेपरचं पुऱ्या 20 पेजेसचं कसं लिहायचं याचा व्हिडिओ मी बनवणार आहे, पण अजून नाही. मग तो विषय संपला. आता ये या एमसीक्यू रिपीट झालेला आहे. एक्स ची व्हॅल्यू 1 ठेवा. मग याचं म्हणशाल तुम्ही सर सॉल्युशन कसं करायचं बोर्डला? सॉल्युशन लिहा, दिलेलं इक्वेशन ऍज इट इज लिहा, व्हॅल्यू पुट करा. पुट म्हणा 4 × 1 म्हणा. हे 4 1 चा 4 प्लस इकडे गेला मायनस. तर काही जण इथून सुरू करतात. अरे इथं लिहायचं 5y, इथं इक्वलच म्हणायचं. तुम म्हणशाल आम्ही एवढी कुठाने करावी 15 हे बागा झालं सॉल्व. आता याचा आन्सर कसं लिहिशाल रे? आन्सर साक्षात द व्हॅल्यू ऑफ वाय इज. झालं, थोडं बनवूनच शिका रे. याचं तर आपला डायरेक्ट ठिकाणाच लागला. एक्स प्लस वाय ऍडिंग करा. काय म्हणसा? सॉल्युशन शब्द वापरा. x + 2y = 5 एक नंबर म्हणा. थोडं मी लिहितोय शॉर्टकट, तुम्ही थोडं समजून घ्या. रिपीट झालेले 2 नंबर. याची काय करणे आपल्याला? ऍडिंग. काय म्हणसाल? ऍडिंग इक्वेशन फर्स्ट अँड इक्वेशन सेकंड. हे 9 हे 3 5 चेक करा. स्टार्टिंगला चेक करा. रिपीट येईल 5 3 1 चा 3 3 3 चा 9. काय म्हणशाल? खाली आन्सर नाव टाका. द व्हॅल्यू ऑफ x + y = 3. आणि मला कमेंट मध्ये सांगा हा क्वेश्चन याच्या आधी आपण सॉल्व केलेला आहे का नाही? हा, अरे हाच क्वेश्चन होता तो ऍज इट इज आला. ये बघा, dx दिले, dy दिले, d दिले. x फाइंड करणे. काय फॉर्म्युला वापरशाल? x = dx/d. dx ची व्हॅल्यू 25/5. किती आन्सर आलं? 5. अरे पुऱ्या YouTube वर फर्स्ट टाइम आपण एवढं सॉल्युशन करून देतोय. 2020 2026 2027 पेपर आता इथं फाइंड काय करणे? x. तर हे 1 नंबरचं इक्वेशन बघड्या, हे 2 नंबरचं इक्वेशन ऍडिंग म्हण. इक्वेशन फर्स्ट प्लस इक्वेशन सेकंड. हा y कट कर. हा x 2x म्हण. 5 आणि 1 6 म्हण. गुणेला तर भागेला 3 म्हण. पहिले व्हिडिओ पाय आणि मी चॅप्टरचं बेसिक बी बनवलेलं आहे. असं मी प्रत्येक चॅप्टरचं बेसिक बनवून कॅल्क्युलेट करणार आहे. आता हा झाला दिलेला क्वेश्चन. याचं आन्सर तुम्ही मला सांगायचंय आणि हा क्वेश्चन चेक करा बोर्डला. मी फेके आणत नाही. मार्च 2026 ला क्वेश्चन आलेला आहे हा. याचा आन्सर तुम्ही सांगायचंय. आणि हा क्वेश्चन आतापर्यंत 1 मार्कामध्ये किती वेळेस आला आणि किती वेळेस आपण सॉल्व केला हे तुम्ही चेक करा. आता
दोन व्हिडिओ मध्ये, पार्ट फर्स्ट मध्ये पहिल्या व्हिडिओ मध्ये आणि पार्ट 2 दुसऱ्या व्हिडिओ मध्ये पहिला क्वेश्चन कंप्लीट केला, दुसरा क्वेश्चन कंप्लीट केला. किती मार्क कंप्लीट केले आपण? 8. पण कोणते? लिनियर मधले. 2027 ला सुद्धा तुम्हाला 1 किंवा 2 मार्काचे क्वेश्चन एवढ्या 20 क्वेश्चन मधून येईल. हा डाटा व्यवस्थित नोटबुक करायचे. 13चे 13 चॅप्टर आपल्याला घ्यायचे, त्या नोटबुक मध्ये दिसले पाहिजे मला. ठीक आहे, थँक्यू. आता पुढं कोणता क्वेश्चन घेणार आहे? तर क्वेश्चन 2A. आणि जेवढेही पोरं 10वीला बसलेले आहेत तेवढ्या पर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या, नक्कीच त्याला मदत होईल. अरे कॉपी तर करशालच रे, पण कदलोक करशाल, शिकावं लागेलच एक दिवस. आपलं टार्गेट काय? टॉप मारायचा. मॅथ मध्ये 100 पैकी 100 घ्यायचे. कॉपी करून चालायचं नाही राजा, अभ्यास करावाच लागेल. आणि तो कसा? तर गव्हाणे म्हणन तसाच, त्याच्या व्यतिरिक्त पर्याय नाही. काय दुसऱ्याला प्रॅक्टिस सेट मध्ये पहा ना तुम्ही. ठीक आहे, असेच 10-15 मिनिटाचे व्हिडिओ. मला पण खूप मेहनत करावं लागते याच्यावरती. सॉल्युशनला नाही, तुम्ही काही विचारा मला, पण लिहावं लागतं दुसरं काही. ठीक आहे, मी क्वेश्चन 2A पुढच्या व्हिडिओत घेऊन येईन आणि सिरीज तुम्हाला एक प्लेलिस्ट तयार करून देईन, जेणेकरून तुम्ही पाहू शकता. पण कृपा करून लिहा, विनंती तुम्हाला हात जोडून एक क्वेश्चन लिहा, नक्कीच फायदा होईल. थँक्यू.